मागचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. साहित्यात भरीव योगदान दिल्याबद्दल दिला जाणारा कैफे आझमी पुरस्कार, यंदाचा हा कैफे आझमी पुरस्कार ज्यांना मिळाला ते साहित्यिक इक्बाल मुकादम आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तुमचं सर्वात प्रथम हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. गेली 25 वर्ष मुकादम हे मराठी आणि हिंदीतून साहित्य निर्मिती करतायत. 12 वर्ष आखाती देशामध्ये नोकरी करत असताना देखील भारतीय समाजातल्या प्रश्नांवर 3 कादंबऱ्या त्यांनी आखातात बसूनच लिहिल्या. 3 कादंबऱ्या, 3 कथासंग्रह आणि 3 कविता संग्रह त्यांचे आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत. याच्या आधी देखील त्यांना कोमसापचा पुरस्कार मिळालेला आहे, कलायात्री हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. एकूणच त्यांच्या साहित्यिक जीवनाबद्दल आणि साहित्यिक विषयाबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर्वात प्रथम तुम्हाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तर अभिनंदनच, पण नेमका हा पुरस्कार कशाबद्दल दिला जातो हे थोडक्यात सांगाल का? खरं तर कैफी आझमी हे राष्ट्रकवी. त्यांच्या प्रत्येक कवितेत जर तुम्ही पाहाल तर ते संपूर्ण भारताचं चित्र दिसत असतं. त्यांचं एकूणच लिखाण जे आहे ते मागासवर्गीय, गरीब, मजूर अशा लोकांच्या विषयीचे जीवनाचं जे चिंतन आहे ते चिंतन, त्यांचा संघर्ष कसा होतो त्याविषयी ते नेहमी सतत त्याच्यात लिहित असत. आणि पुण्याच्या बर्रास साहनी फाउंडेशनने जेव्हा माझ्या साहित्याविषयी असा विचार केला की हा पुरस्कार त्यांना द्यावा, तेव्हा मी अधिकच ऊर्जित झालो. मला असं वाटलं की आता आपली जबाबदारी जास्त वाढली आहे. आता आपल्याला जे लिहायचं तळागाळातल्या लोकांच्या विषयी, ग्रासरूट लेवलला जाऊन त्यांच्याविषयी आपल्याला निरीक्षण करून त्याचा अभ्यास करून त्याच्यातून लिहावं, असं मला असं वाटतं. आता तुम्ही एवढं प्रचंड साहित्य निर्मिती केली आहे, मराठीत नाही आहे, हिंदीत नाही आहे, तर नेमकी याची सुरुवात कशी झाली? म्हणजे तुम्ही तर कोकणातले आहात, तुम्हाला असं कसं जाणवलं की आपण चांगलं लिहू शकतो किंवा आपण लिहायला हवं? कोकण भूमीच अशी आहे जी प्रत्येकाला लिहायला लावते. कोकणात तुम्ही पाहिलं तर जास्तीत जास्त लोक शेतकरी आहेत आणि त्यांना अनुभव भरपूर मिळतात. बरेचसे अनुभव मी माझ्या गावातूनच घेतलेले आहेत. माझ्या वडिलांनी जेव्हा हा निर्णय घेतला की मी मराठी शिकावं, तेव्हा माझे वडील शरफ मुकद्दम ते एक साहित्यिक आहेत, स्वतः फ्रीडम फायटर आहेत. त्यांनी मला हा निर्णय घेतला तेव्हा मामा कृष्णा मामानी मला माझ्यावरती मराठी भाषेचे चांगले धडे कळवले. आणि जेव्हा तिथून मी शहरात आलो, म्हणजे उर्दूतून किंवा इंग्लिशमधून शिक्षण न घेता मराठीतून तुम्ही शिक्षण घेतलं? हा निर्णय माझ्या वडिलांचा, हा त्या काळात त्यांनी घेतलेला निर्णय आणि तो आज योग्य ठरला असं मला वाटतं. आणि माझी जी अभिव्यक्ती आहे ती संपूर्ण मराठीतली आहे. उर्दू भाषा मला येते, पण अभिव्यक्ती फक्त मराठी माध्यमातूनच मी करू शकतो असं मला वाटतं. आणि जे काही आज योगदान माझ्या वडिलांचं आणि मामा महाजनांचं जे आहे माझ्या लिखाणात, हे ते फार मला त्याची जाणीव आहे. मग तुम्ही सर्वात सुरुवातीला काय लिहिलं? कविता, कथा? कविता सुरुवातीला लिहिल्या मी, कारण मला आकाशवाणीला मला माझ्या प्रोफेसर्सनी पाठवलं की तू आकाशवाणीला युवाणी, त्या काळात युवाणी असायची, आणि तेव्हा मी काहीतरी कविता वाचावी किंवा गावी. पण त्यावेळेस असं झालं की मी स्वतः कविता करत असताना तेव्हा मी आमच्या मॅडमला दाखवायच्या कशात, मॅडम चारुशीला गुप्ते त्या काळात होत्या, तर मी खूप घाबरत होतो त्यांना दाखवायला, आपली काहीतरी चूक असेल. पण त्या मॅडम म्हणाल्या की काही हरकत नाही, कविता कविता असते, त्याच्यात चुका वगैरे काढायच्या नसतात, तू जा, ती स्फूर्त असते, तू जा तिकडे. आणि त्यांना जर आवडलं आकाशवाणीच्या लोकांना तर ते तुला गायला देते. मग मी कविता पहिली लिहिली, किती रम्य हा समुद्र किनारा, सुख दुःखाचा देई इशारा, लाटेवरून येई लाटशी, मोराचा जुळू दिसे पिसारा, ही पहिली कविता मी लिहिली. आणि तदनंतर मग मला असं वाटलं की माझे काही मित्र जेव्हा कॉलेजात आल्यानंतर माझे मित्र उत्तर भारतीय होते, मग मी दिल्लीला त्यांच्याबरोबर गेलो होतो असंच फिरायला, तेव्हा माझ्यावरती मग हिंदीचा प्रभाव पडला. मी हिंदी विशेष शिकलो नाही, जी इतर लोक शिकतात तशीच, आणि मग मी हिंदी लिहायला लागलो. पण जेव्हा विदेशात गेलो तेव्हा मला तो विषय माझ्या मनात होता, माझ्या कोकणातला, की आपल्याकडचे गरीब लोक. तो मी जी कादंबरी जी लिहिली, पहिली कादंबरी बस्ती उस पार की, तर बस्तीच्या उस पार काय असतं ते पाहण्याची जी त्यावेळेस मला जी ही होती ती माझी जाणीव आणखीन वाढली, आणि ते मी लिखाण सतत करत राहिलो. त्याच्यानंतर आणखीन 2 कादंबऱ्या आल्या. बस्ती उस पार की नंतर आली, मला आता आठवत नाही बरोबर आहे. हा, पण आपण असं म्हणतो की आखाती देशांमध्ये वाळवंटाचं वातावरण सगळं, आणि कोकणातला तर एकदम हिरवा असा सगळा हिरवागर्द प्रदेश, तर त्या वाळवंटामध्ये बसून तुम्हाला इथल्या कथा कशा काय सुचल्या? व्हिज्युअलायझेशन, अभ्यास, आणि त्यापेक्षाही जास्त अनुभव. आपण शिकतो बरोबर, पण अनुभवाशिवाय ते शिक्षणाचा काहीच उपयोग नाही. मी भरपूर अनुभव घेतले, माझ्या कोकणातले, मुंबईचे, पुण्याचे, दिल्लीचे असे काही अनुभव आहेत, आणि मित्रत्व, त्यांच्याशी सतत आपण संपर्क साधत राहिलो, त्यामुळे मला ते अनुभव सहज कागदावरती उतरता आले. पण हा कोमसापाचा जो पुरस्कार मिळालाय तो तुम्हाला कशाबद्दल मिळाला? उत्कृष्ट कादंबरीकार म्हणून मिळाला मला.
अच्छा, कुठल्या एका स्पेसिफिक कादंबरीला असं नाही, नाहीये? कादंबऱ्या जे मी लिहिल्या त्याचा त्यांनी काहीतरी अभ्यास केलेला असेल, मला वाटतं त्यांनी ते वाचले असतील. आणि त्या कादंबऱ्यांना मिळून मला तो पुरस्कार मिळाला. मग कवितांकडनं कादंबरी आणि कथेकडे कसे काय वळलात तुम्ही? जेव्हा सुरुवातीला कविता केल्यात म्हणाला होय तुम्ही. त्याच्यानंतर आपण हे पण गद्य पण लिखाण करू शकतो, हे तुम्हाला कधी जाणवलं? मी माझे एक मित्र आहेत दिवाकर सावंत म्हणून, पोलीस खात्यात आहेत, पण त्यांना साहित्याची खूप आवड आहे आणि त्यांना निवडी चांगली करतात ते. आणि मी छोट्या कथा लिहायचो. छोट्या कथा लिहिताना मी जेव्हा मराठी कथा लिहायला लागलो तेव्हा ते म्हणाले प्रत्येक कथेत एक कादंबरी लपलेली असते. छपलेली आहे, तर ती तू कादंबरी का लिहित नाही? म्हणून मी त्यांना सांगितलं की पूर्वीच्या काळात एक उर्दू मासिक निघायचं शमा म्हणून, त्यात मिनी कहाणी निघायची. मिनी कहाणी म्हणजे एकाच पानावरती एक कथा, छोटीशी कथा. हा. आणि त्याचे एक लेखक होते डॉक्टर राजेंद्र सिंग बेदी, उर्दूत लिहायचे, आणि जोय अन्सारी यांचा प्रभाव पडला. मी म्हटलं असं कमीत कमी शब्दात लिखाण करणं हे जास्त बरं. आजच्या काळात तुम्ही पाहिलं तर लोकांजवळ वेळ नाहीये, मोठमोठे ग्रंथ वाचायला वेळ नाही, म्हणून लघुकथा जर आपण लिहिल्या तर त्या लघुकथा ज्या आहेत त्या लोकांना जास्त आवडतात. मला प्रतिक्रियाही येतात, लेखी येतात, फोन करून येतात, प्रत्यक्षात भेटतात. आणि लोकांना असं वाटतं की मी ते जे लिहितोय ते अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आणि चाकोरी बाहेरचं लिहायचं. म्हणजे मुलगा मुलगी प्रेम वगैरे हे असले विषय करण्यापेक्षा सामाजिक भान बरेच विषय आहेत. आणि कोकणात तर बरेच आहे. मला असं वाटतं कोकण, मला आणखीन मी 10 पुस्तकं लिहू शकेन कोकणावर. पण तुम्हाला 12 वर्ष आखातात राहिलात, जी. तर ही लिहिण्याची सोड इथे घेऊन आली का, की तुम्ही इथे आलात आणि मग असं ठरवलं की आता आपण कोकणातच राहायचं? नाही, वडिलांची लायब्ररीच एवढी मोठी होती, 3,000 पुस्तकं तिकडे त्यांच्याजवळ होती. अच्छा. तर त्या इंग्रजी, मराठी, हिंदी सगळ्या प्रकारची पुस्तकं होती. त्यातून मला जे जमायचं ते मी वाचायचो. आणि वाचनाची आवड तिथून मला जास्त लागली. जेवढं जास्त वाचायचं आणि कमीत कमी लिहायचं, असं माझे गुरु मला सांगायचे की आपण जास्तीत जास्त वाचत राहायचं आणि कमीत कमी लिहायचं. वाचन आपण जास्त केलं की आपल्याला बरोबर कळतं की आपण कुठे आहोत, एक लेखक म्हणून किंवा एक कवी म्हणून. पण कोकणामध्येच आपण आता जाऊया आखातात आल्यावर. असं म्हणजे डॉलर्समध्ये खेळणारा माणूस, एकदम कोकणाच्या लाल मातीमध्ये आपण तिथेच राहूया आणि तिथेच आपण आपलं पुढचं लिखाण करूया, तशा आपण म्हणतो की कोकणात तशा तेवढ्या संधी मिळणार नाहीत, चांगलं वाचायला मिळणार नाही, चांगल्या मोठ्या मोठ्या ग्रंथालय नसतील, असं तुमच्या मनात कधी आलं नाही का? नाही, याचं कारण गावात सुद्धा माझ्या वडिलांची एक लायब्ररी होती आणि आजही आहे. तिथेही पुस्तकं आहेत. आणि त्या व्यतिरिक्त वडिलांनी जो पैसा इन्व्हेस्ट केला तो सगळा कोकणातच केला, मातीत केला. त्यांनी जमिनी घेऊन घेतल्या आणि त्यात आपण प्रत्यक्षात ते स्वतःही राबले. माझी आई वडील राबले, आता आम्ही राबतो. त्यात आम्हाला काही वाईट वाटत नाही. माती आपल्याला भरपूर काही देऊ शकते. आपलं मन किती स्वच्छ आहे ते फार महत्वाचं आहे. आणि तशातच राहून काही ना काहीतरी अनुभव घेऊन त्या अनुभवाचं आपण जर कथन केलं, शब्दांकन केलं, तर वृत्तपत्रातून छापून येतं, मासिकातून छापून येतं आणि पुस्तकही छापली जातात. आणि ते वाचकांना ते खरं वाटतं, कारण आपण त्या खऱ्या मातीतूनच घेतलेलं आहे. काय काल्पनिक असं काहीच केलेलं नाही. बरं, तुम्ही ह्या लेखनाबरोबर पत्रकारिता सुद्धा करताय, म्हणजे कोकणातले जे चांगले चांगले वृत्तपत्र आपण म्हणतो त्यामध्ये तुम्ही लिखाण करताय. तर कोकणातल्या वृत्तपत्रांबद्दल थोडक्यात काही सांगू शकाल का? अतिशय जागृत वृत्तपत्र आहे तिथले आणि पत्रकारिता आहे. टू द पॉइंट ते लिहितात. केव्हाही तुम्ही पाहिलं तर तिथले जे विविध दैनिक आहेत त्या दैनिकामधून तुम्ही पाहिलं तर बातम्या सुद्धा जबाबदारीने देतात. म्हणूनच एवढं असल्यामुळे तिथे लॉ अँड ऑर्डर एकदम बरोबर असते. तिथले लोक बरोबर मनमिळाव आहेत. त्यांना काय पाहिजे काय नाही पाहिजे ते सगळं बरोबर वर्तमानपत्रातून मिळतं. तेव्हा असं काहीतरी भ्रामक चित्र उभं करायची तिथली ती पद्धत नाही आहे. तिथली पत्रकारिता ही अतिशय टू द पॉइंट आणि जमिनीला धरून आहे, स्पर्श करणारी आहे. तर मला असं वाटतं ती. तुम्ही तिथल्या वृत्तपत्रात काय लिहिता? म्हणजे सगळे शेतीविषयीच लिहितो मी. शेती आणि माणूस, फळ प्रक्रिया उद्योगाविषयी पण लिहितो. त्या व्यतिरिक्त माड, आता सध्याच मी सुरू केलं, 1 वर्षभर झालं, पायपुसण्या कशा बनवल्या जातात. माडापासून आपण जी नारळ असतो, नारळाचे जे सोडणे असतात ते अशीच फेकली जातात. आपण जळाऊ म्हणून ते वस्तू वापरतो, त्या तशा न करताना त्याच्यापासून आपण पायपुसणी तयार करायची. हा एक गृह उद्योग आहे आणि आम्ही स्वतः करतो. ते पायपुसणी बनवून आपल्याला थोडेसे पैसे मिळू शकतात. एवढंच आहे की कोकणी माणूस हा जास्तीत जास्त समाधानी आहे आणि म्हणूनच तिथे स्पर्धा कमी आहे. स्पर्धेत लोक जात नाहीत, ते बरोबर समाधानी असतात आणि आपापली कामं करतात शेतीतली. आता तिथे हळूहळू दुसऱ्या पण येऊ लागलेल्या आहेत. बरं, म्हणजे तुम्ही गद्य लिखाणही करता, पद्य लिखाणही करता आणि पत्रकारिताही करताय. म्हणजे अतिशय स्पेसिफिक जसं आपण म्हणतो तशा विषयांवर पेपरमध्ये लिहिताय. ह्या तिन्हीत जास्त तुम्हाला काय आवडतं? तुमचा कल जास्त कुठे आहे? निश्चितच कवी. मला कविता खूप आवडते. काव्य गायन करायला मला जास्त आवडतं.
गायनामधून जे आपण हे करतो त्यामुळे सरळ आपल्याला स्पष्ट कळतं की आपले स्पॉन्टेनियस आपल्याला ताबडतोब कळतं की आपली रिॲक्शन काय आहे ती वाचकांची आपल्या किंवा प्रेक्षकांची. आत्ताच मी एक अनुभव सांगतो तुम्हाला. माझ्या भाच्याचं लग्न होतं खेडला आणि मुस्लिम समाजात सेहरा बोलला जातो जेव्हा शादी होते त्यावेळेस. आता ही कमी होत चाललेली ही परंपरा, पण मी ती जागृत ठेवली आहे. तर तिथल्या लोकांनी मला सांगितलं, माझ्या भाच्याने वगैरे सांगितलं की तू एक सेहरा म्हण, मी एक टॉलरेबल व्हॉइस आहे मला म्हणून. तर मी म्हटलं की ठीक आहे, मी तो सेहरा म्हणणे. आणि तो सेहरा बोलल्यानंतर जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा एक आपली मराठी मुलगी मला भेटली आणि म्हणाली की तो सेहरा लिहिलेला तो पेपर मला देताय का? म्हटलं दिला, मी खिशातून काढून दिला. तर ती मला म्हणते की माझ्या लग्नात तुम्ही हा सेहरा म्हणाल काय? आणि काय अपरिचित माणसाला असा प्रश्न विचारल्यानंतर ती लाजली. मी म्हटलं ठीक आहे, तुझी पत्रिका मला पाठवून दे, मी तुझ्या लग्नात येऊन हाच सेहरा म्हणेन. आणि हा सेहरा मी गायला. म्हणजे जशी मंगलाष्टकं म्हटली जातात तसंच तशा सेहरा. पद्धतीचं ते वडिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत, आईच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्या मी एक शब्दांकन केल्यात. हा पारंपरिक आहे, त्याचा मुखडा जो आहे तो पारंपरिक आहे, दुसऱ्या कोणीतरी लिहिलेला आहे, पण त्याच्या पुढे मी लिहिलेला आहे. तुम्ही जर म्हणत असाल तर मी ते हो, आपण कार्यक्रमाच्या शेवटी तो मी तुम्हाला सांगणारच होते एक कविता वाचन करा म्हणून, कारण तुमचा आवाजही चांगला आहे. म्हणजे कविता वाचन आणि गायन असं tolerable दोन्ही आहे. त्याच्यात होईल. Tolerable पण त्याच्या आधी एक प्रश्न की साहित्य संमेलनं जी भरतात त्याचा कितपत उपयोग अशा नवोदित कवींना आणि लेखकांना होतो, आणि तुम्ही कधी तिथे साहित्य संमेलनामध्ये हो, गेला? त्यामुळेच मी पुढे आलो. नवोदित साहित्यिक संमेलनं झालीच पाहिजेत. मी तर म्हणतो की साहित्य संमेलन एक फार चांगलं आहे, फार अतिशय वाईट नाहीये. फक्त एक ते स्वतःच्या खर्चाने झालं पाहिजे. आपण स्वतः आपले खर्च पैसे लावून ते केलं गेलं पाहिजे. सरकारी याच्यातून करणं मला तरी ठीक वाटत. म्हणजे साहित्य संमेलनांमध्येच अशा प्रकारे कविता वाचून तुमच्यामध्ये हा आत्मविश्वास निर्माण झाला निश्चितच हो. की आपण अनेक देखील मित्र चांगलं काहीतरी मिळाले, करू शकतो. अनेक मित्र मिळाले मला आणि त्यामुळे आम्ही एकमेकांचे साहित्यावर चर्चा करू शकलो. किती चांगलं, किती वाईट, काय लिहिलं पाहिजे, कसं लिहिलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला भेटतात आणि त्याच्यातून मला असं वाटतं एक चांगला विचार बोलतो. आता ह्याच्या पुढच्या तुमच्या योजना काय आहेत? या पुढे माझा एक आता विचार असा आहे की आमच्याकडे लमाणी लोक बरेच आलेले आहेत. ते चिरेखाण हा व्यवसाय करतात, त्या व्यवसायात राबतात. त्यांची मुलं, त्यांच्या स्त्रिया, त्यांच्याविषयी काय होतं काय नाही होत. तर आता एका प्रेक्षकाने आपल्या माझ्या मित्राने मला असं सांगितलं की याविषयी तुम्ही काय लिहिलेलं आहे. तर याविषयी त्याच्यावर मला एखादी कादंबरी लिहिण्याचा माझा विचार. तुमची ही कादंबरी लवकरच पूर्ण होऊ दे आणि आपण आपल्या ह्या कार्यक्रमाचा शेवट, तुम्ही लेखक आणि कवी इथे आले आहेत त्यामुळे एका काव्यानेच आपण करूया. निश्चितच. ऐसी भाई गई मन पी की पवन हुई जान से प्यारी रे, दिल शाहे अरब ने छीन लियो वाकी प्रीत है न्यारी रे, पर्वत ऊपर चांद सितारे कहत ये दुल्हन से, पर्वत ऊपर चांद सितारे कहत ये दुल्हन से, कहा बाबा ने रो रो कर खुश रहना तू अपने घर, तुझे दुल्हा मिला है बेटी मेरी वो सबका दुलारा है, ऐसी भाई गई मन पी की पवन हुई जान से प्यारी. हिंदी कविता असली तरी त्यात मराठी माणसाला सुद्धा चांगला अर्थ सापडू शकेल अशी ही कविता होती. आज तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद.